न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। लोकशाहीची हत्या निवडणूक आयोगाकडून झाली आहे। शिवसेनेला देखील अशाच पद्धतीने निर्णय दिला होता। निवडणूक आयोग हे सत्तारूढ पक्षाचे बाहुले आहेत। निवडणूक आयोग आणि सर्वच शासकीय डिपार्टमेंट हे सातत्याने विरोधी पक्षांना टार्गेट करत आहे। निवडणूक आयोगाचा हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला अपेक्षित होताच, कारण निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांची ब टीम असून सतत चुकीच्या पद्धतीचे निर्णय निवडणूक आयोग घेत आहे। म्हणूनच शिवसेना असेल किंवा इतर विरोधी पक्ष असतील यांनाही शापष्णपणाची वागणूक ही निवडणूक आयोगाकडून दिली जाते। त्यामुळेच ईव्हीएम बाबत देखील विरोधकांना वेळ देण्याची टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जातोय। ईव्हीएम हटावसाठी दिल्लीमध्ये चाललेले आंदोलन बघितल्यानंतर त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष निवडणूक आयोग करते। त्यामुळे यापेक्षा वेगळा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकणार नाही असं सर्वांनाच वाटत होतं आणि तसाच निर्णय निवडणूक आयोगाने दिलाय। मात्र न्यायालयात न्याय मिळेल असा आत्मविश्वास राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला निश्चित वाटतो आहे। निर्णय काहीही असो, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते, नेते आणि चाहते हे पवार साहेबांच्या पाठीमागेच राहतील असा आत्मविश्वास आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनता देखील पवार साहेबांच्याच पाठीमागे राहील असा आत्मविश्वास आहे। शिवसेना व बापमिंद्यांनी पळवला आणि काकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरांनी पळवला। हा जो निर्णय झालेला आहे या निर्णयाचा प्रथम आम्ही निषेध करतो। सन्माननीय निवडणूक आयुक्त हा निर्णय देईल अशी सर्वसाधारण आम्हाला अपेक्षा होतीच, कारण शिवसेनेचे इतके पुरावे दिलेले असताना सुद्धा या ठिकाणी शिवसेनेवर जो अन्याय केला तशाच पद्धतीनं पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय होईल ही या ठिकाणी साधारण आम्हाला एक कल्पना आलेली होती आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणावर पूर्वतयारीला पवारसाहेब असतील, सर्व कार्यकर्ते असतील, हे आम्हाला लक्षात आलेलं होतं की निवडणूक आयुक्त हे मेंढे आहे, मुळामध्ये केंद्र शासनाचे बटीक आहे आणि ते बटीक अशाच पद्धतीनं चुकीचा निर्णय घेतील। आजपर्यंत पवार साहेबांनी पक्षातून बाहेर निघताना स्वतःचा पक्ष काढला, परंतु एकाने सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना चोरून नेली आणि दुसऱ्यांनी काका आणि काकांचा पक्ष हा चोरून नेला। हे सगळे मेंढे आणि लबाड आहे। मुळामध्ये यांच्या स्वतःच्या चमड्या वाचवण्यासाठी यांनी पक्ष फोडला आणि पक्षामध्ये दुजाभाव निर्माण केला। कार्यकर्ते मात्र पवार साहेबांच्या पाठीमागे आहे। हा निर्णय झाला, त्या निर्णयाच्या पाठीमागे प्रत्येक जनतेमध्ये आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस हा अन्याय झालेला आहे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी सर्वसाधारण कार्यकर्ता, पवार साहेबांचा चाहता, पवार साहेबांवर प्रेम करणारा आणि मतदार हा या ठिकाणी झालेल्या निर्णयाचं खेद व्यक्त करतो, निषेध व्यक्त करतो। या प्रसंगी गोकुळ नाना पिंगळे, सुरेश जिदलोड, मुन्नाभाई अन्सारी, अनिताताई दामले, भावनेश राऊत, राजेंद्र पवार, सागर बेदरकर, प्रवीण नागरे, संजय गालफाडे, विजय मटाले, संतोष जगताप, डॉक्टर युवराज मुठाळ, समाधान कोठुळे, अशोक पाळदे, मोईन खतीब, संतोष गाडेकर, प्रवीण बैसाणे, कमानकर ताई, किरण पाणकर, गणेश मोरे, गौरव जाधव, राम शिंदे, केतन सोनवणे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक।